नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय दयाळाय तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी पुंडलिक वरदाय हरे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी रे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे रामकृष्ण
आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेव ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया हृदयी जिवाळा श्री मूर्तिराया आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी संसार बंधन तोडा वेगी आपुलिया पण करा सोडवण आपुलिया पण करा सोडवण करा सोडवण करा सोडवण मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या 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 मंदिरी कधी तरी याल हरी 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 माझ्या मंदिरी कधी तरी याल मंदिरे कधे दर्याल हरी माझ्या मंदिरे कधे दर्याल हरी माझ्या मंदिरे कधे दर्याल हरी माझ्या मंदिरे कधे दर्याल हरी माझ्या
वरदाय. हरे विठ्ठल. रामकृष्ण हरी. हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. ओम साई भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केली, त्यासाठी सध्या सबरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. खरोखरच करतो प्रार्थना तुझं ईश्वरा, करतो प्रार्थना तुझं ईश्वरा, दे सर्वांना शक्ती अन बुद्धी. करतो प्रार्थना तुझं ईश्वरा, दे सर्वांना शक्ती अन बुद्धी. गुणगान तुझं गाणे आम्हा मिळत राहू अशीच शक्ती. गुणगान तुझं गाणे आम्हा मिळत राहू अशीच सद्बुद्धी. खूप खूप धन्यवाद. आणि खूप सुंदर असं अभंग. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदयी मंदिरी स्माराकारे. ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा ध्यानी, रामकृष्ण माळा. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये ध्यानामध्ये फक्त एकच आहे, ते म्हणजे रामकृष्ण हे नामस्मरण, म्हणजे त्याचीच माळ ते जपत असतात. हल्ली बरीच लोक आपण बघतो फक्त वर वर प्रेम काय कामाचे, फक्त सोंग घेत असतात. तुका म्हणे अवघे सोंग, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. फक्त सोंग घेऊ नका, फक्त माळा घालू नका, परंतु त्याचं आचरण करा. आपण ट्रेनमध्ये पण हल्ली बघतो, आपल्या रेल्वेच्या डब्यामध्ये आपण नामस्मरण करतो. आपण नामस्मरण केल्यानंतर आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा प्रत्येकजण आपण एकामेकाची पाया पडतो, तेव्हा म्हणतो रामकृष्ण हरी. खरोखरच बरं वाटतं. परंतु एवढंच आहे की जेव्हा आपण डब्यामधून उतरल्यानंतर, नामस्मरण झाल्यानंतर घरी जाताना जसं रामकृष्ण हरी म्हणतो, ते घरी जाईपर्यंत तेवढं मर्यादित राहायला नाही पाहिजे. घरी गेल्यानंतर सुद्धा आपल्या परिवार समवेत तीच सद्भावना असली पाहिजे. परत जेव्हा आपण तोच प्रवास करत परत एकदा प्रवासाला सुरुवात करतो तेव्हा देखील तीच सद्भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आपण प्रत्येक वेळी फक्त नामस्मरण रामकृष्ण हरी ही माळा जपत असताना मनामध्ये फक्त त्याची भावना ठेवा. त्याचं कुठेही लोकांना दाखवण्यापुरतं करू नका, ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे. खूप सुंदर असा अभंग आहे, म्हणून तर माऊलीने म्हणून ठेवलं आहे ना, रामकृष्ण हरी ही माळा तुम्ही मनात जपा. तर सर्वांनी ते मनात जपा. आणि खरं आपलं भाग्य म्हणावं लागेल, आपण या भजनाशी जोडलो गेलो. नाही तर आपण हल्ली बघतो रेल्वेच्या डब्यामध्ये बाजूला कुठेतरी चालू असतं की क्या रे भाई कैसा आहे तू, कैसा चल रहा है, आजा पत्ता घेल नको. ही भावना काही वर्षापूर्वी लोकांच्या तरुणापर्यंत आपल्या तरुण जे जोडले गेलेत, आपण आता बघतोय व्यासपीठावरती खूप तरुण मंडळी ह्या भजनापर्यंत ओढवली गेली आहेत. हे खरोखरच त्या माऊलींची कृपा म्हणावी लागेल आपल्या सर्वांवरती. आणि संत ज्ञानेश्वर माऊली संस्था असून दे, आपली संत सेवा सामाजिक संस्था असून दे, आपली भजन मंडळ असून दे, सध्या सबरी रेल्वे प्रवासी भजन मंडळ 25 वर्ष म्हणजे 2 तप, आज 2 तप पूर्ण होत आहेत. एवढी वर्ष म्हणजे मला वाटतं माझी एक पिढी संपली. म्हणजे माझं वर्ष मला जेव्हा समजायला लागलं ते आता मला 25 वर्ष संपायला आलीत. एवढी 25 वर्ष लोटली आणि एवढेपर्यंत ते लोक दिग्गज मंडळांनी हे नामस्मरण ट्रेनच्या डब्यामध्ये, निव्वळ ट्रेनच्या डब्यामध्ये ते लोक करतायत. खरोखरच त्यांना माझा साष्टांग दंडवत. अशीच आपली सेवा घडत राहू आणि रामकृष्ण ही माळा आपण मनामध्ये अशीच जपत राहू ही तुमच्या चरणी प्रार्थना. आपलं सुंदर सादरीकरण आणि सुंदर आपलं गायन, आपलं वादन हे आमच्या लाडक्या परीक्षकांना कुठपत भावलं हे थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. सगळ्यांचं खूप सुंदर सादरीकरण झालं. बुवा छान गायलात आपण पण, आणि डफलीवाले दादा तुम्ही सुंदर साथ केली. म्हणजे सगळ्यांनीच, कोरस असेल किंवा चकवा असेल. मला इकडे आल्यावर कळालं की याला चकवा म्हणतात, आम्ही त्याला टाळच म्हणतो. तर खूप सुंदर चकवा तुम्ही वाजवला. आणि मला वाटतं आपण जेवढे इथे सर्व जमलेले आहात, म्हणजे आषाढी पंढरीची वारी किंवा आषाढी कार्तिकीची वारी हे वर्षातून 2दा असतं. पण मला वाटतं तुम्ही सर्वच लोक हे दररोज वारी करतात. कारण वारी करत म्हणजे तुम्ही इथून निघाले म्हणजे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही भजन करतात आणि पुन्हाही वापस येताना भजन करतच येतात. ही म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही दररोज वारी करतात. तर खरंच सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप मनस्वीत सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही इतकं छान या वारकरी संप्रदायाला वाढवण्याचं, फुलवण्याचं काम करताय. खरंच सगळ्यांचं कौतुक. आणि तुम्ही खूप सुंदर गायलात, तुमचंही कौतुक. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद माऊली. खरोखरच सुंदर असं मार्गदर्शन. आणि माऊली तुम्हाला एक सांगतो की वारी जशी आपण आषाढी वारी करतो तशीच आमच्या रेल्वे प्रवासामध्ये देखील आषाढी वारी होते. आमची इथून सर्व भजन मंडळ, जेवढी भजन मंडळ आहेत ती विरारवरून चर्चगेटपर्यंत रेल्वेमध्ये कामाची एक सुट्टी घेऊन वारी करत असते. आणि चर्चगेट या ठिकाणी मोठं रिंगण वगैरे आषाढी सोहळा संपन्न होतो. कधी तुम्हाला जर तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ भेटला तर नक्कीच या आणि आमचं देखील एक आषाढीचा सोहळा नक्की अनुभवा ही तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आपण ओम साई भजन मंडळ या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केलीत. मंडळाचे सन्मान्य सभासद प्रकाश वीर माऊली आणि प्रथमेश कदम माऊली यांना विनंती करतो त्यांनी कृपया करून ओम साई भजन मंडळ मुख्य गायक मनोहर साळवी माऊली आणि सहकारी यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं माऊली. फक्त तुमच्या टाळ्या कमी पडू देऊ नका. खरोखरच सुंदर सादरीकरण होतंय, परंतु टाळी वाजवावी, गुढी उभारावी. सर्वांनी टाळ्या नक्कीच वाजवा. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्या वाजवा ही सर्वांना कळकळीची विनंती. हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. धन्यवाद 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 माऊली. यानंतर सन्मान्य बाबूबुवा दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेसुद्धा मी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे साईनाथ भजन मंडळ अंधेरीवरून त्यांचे सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. साईनाथ भजन मंडळ अंधेरी यांना विनंती करतो आपल्या सहकाऱ्यांसमवेत आपण त्वरितच व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तसेच संत